नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज राज्यात आणि देशभरात सर्वत्र शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव येथील दिवंगत नेते कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पवनराजे गुणगौरव पुरस्कारानं आज 7 शिक्षकांना गौरविण्यात आलं. यापैकी 6 शिक्षक प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणजे संजय कोथळीकर, अश्रुबा कोठावळे, अनिल शिंदे, दीपक मोरे, श्रीमती गजाला सय्यर, श्रीमती संगीता पताळे यांना शिक्षक नेते बाळकृष्ण तांबारे आणि विक्रम भैया पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षिका संगीता पताळे आणि शिक्षक संजय कोथळीकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले विक्रम भैया पाटील, बाळकृष्ण तांबारे, धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव कळमचे लोकप्रिय आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. शिक्षक हा तसा समाजाचा एक मुख्य असा कणा आहे. शिक्षकांच्या हाती भावी पिढी घडवण्याचं मोठं काम असतं आणि ते काम ते अविरतपणे करत असतात. या शिक्षक वृंदातील उपक्रमशील असे आगळं वेगळं शिक्षणाचा आपला धडा विद्यार्थ्यांना देणारे अशा 6 शिक्षक आणि या शिक्षकांच्याबद्दल वर्तमान सृष्टीत आवाज उठवणारा तोही शिक्षकच असा एक पत्रकार अशा 7 जणांची निवड कैलासवासी पवनराजे गुणगौरव पुरस्कारासाठी करण्यात आली होती. या पुरस्काराचं वितरण तसं 19 फेब्रुवारीला दरवर्षी कैलासवासी पवनराजे यांच्या जयंतीदिनी केलं जातं. परंतु यावेळी आलेल्या विविध अडथळे यामुळं हा कार्यक्रम पुढं लांबत गेला आणि तो आज शिक्षक दिनी साजरा करण्यात आला. सर्व शिक्षकांनीही आपणाला हा पुरस्कार दिल्यामुळं आमची आता जबाबदारी जास्त वाढली आहे आणि या जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही यापुढेही आमचं ज्ञानदानाचं कार्य सुरूच ठेवू असं आपलं मत मांडलं. कार्यक्रमाला धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य नितीन मामा गरड, खेड येथील काकासाहेब शिंगारे, युवा सेनेचे अक्षय ढोबळे, रवी कोरे, संतोष खोचरे, सतीश शिंदे, सज्जन मते, लालासाहेब मुजावर, मोईन पठाण, जुनोनीचे उपसरपंच इर्शाद शेख आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. पुढील वर्षीचा पुरस्कार हा सहकार क्षेत्रात वेगळं असं कार्य करून सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी काम करणाऱ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालक आणि आभार प्रदर्शन करणारे दिनेश शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.